हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट नंबर 37 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय हा कन्सेप्ट समजावून घेऊया. सो सी डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन हा कन्सेप्ट आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. लेट द कॉस्ट ऑफ वन नोटबुक बी 10 रुपीज. देन द कॉस्ट ऑफ 2 नोटबुक्स इक्वल टू 20 रुपीज. त्यानंतर जर नोटबुक्स आपण इन्क्रीज केल्या तर 3 केल्या तर त्याचे 30 रुपीज होतील आणि नोटबुक्स जर 4 केल्या तर त्याचे 40 रुपीज होतील. म्हणजे आपला ऑब्झर्वेशन काय आहे, जर आपण नंबर ऑफ नोटबुक्स इन्क्रीज केल्या तर त्याची कॉस्टसुद्धा काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच नंबर ऑफ नोटबुक्स इन्क्रीज देन द कॉस्ट ऑफ नोटबुक्स ऑल्सो इन्क्रीज. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा जर आपण रेशो घेतला म्हणजे 1 नोटबुक 10 रुपीजला, 2 नोटबुक्स 20 रुपीजला, 3 नोटबुक्स 30 रुपीज अँड 4 40 रुपीज. हा जर रेशो आपण घेतला 1:10, 2:20, 3:30 अँड 4:40, हा जर रेशो आपण घेतला दॅट मीन्स 1/10, 2/20, 3/30 अँड 4/40 हा रेशो. याला जर आपण कट केलं तर काय येणार आहे, 1/10. 2 1 2, 2 10 20, 3 1 3, 3 10 30, 4 1 4, 4 10 40. इज इट क्लिअर? म्हणजे हा जो रेशो आहे तो सेम राहिलेला आहे, 1/10च राहिलेला आहे. सो हा रेशो काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो या ज्या व्हॅल्यूज आहेत सगळ्या त्या आपण कशात लिहू शकतो, रेशो कॉन्स्टंट राहिल्यामुळं 1:10 दॅट मीन्स 1/10 इज इक्वल टू 2/20 हे आपण का लिहू शकतो इज इक्वल टू साईनमध्ये, कारण या दोन्ही व्हॅल्यू या काय राहिलेल्या आहेत, कॉन्स्टंट राहिलेल्या आहेत. इज इट क्लिअर? म्हणजेच 1/10, 1/10, 1/10 आणि 1/10 म्हणजेच हा रेशो कॉन्स्टंट असल्यामुळं या ज्या सगळ्या फ्रॅक्शन्स आहेत त्या काय आहेत, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन हे नेहमी आपण इज इक्वल टू साईननी शो करत असतो. इज इट क्लिअर? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे नंबर्स जरी दिसताना वेगवेगळे दिसत असले तरी ते कट केल्यानंतर हाच सेम नंबर येणार आहे. सो या काय होणार आहेत, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन होणार आहेत. सो साईनमध्ये जर आपण दाखवलं तर एक व्हॅल्यू वाढली तर दुसरी व्हॅल्यूसुद्धा वाढणार आहे आणि एक व्हॅल्यू कमी झाली तर दुसरी व्हॅल्यूसुद्धा कमी होणार आहे. म्हणजे नोटबुक्स वाढवल्या तर कॉस्टसुद्धा वाढेल, नोटबुक कमी केल्या तर कॉस्टसुद्धा कमी होणार आहे. म्हणजेच इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. इफ 9 kg onions cost 140 rupees, how much must we pay for 12 kg onions? म्हणजे 7 किलो ऑनियन्सची कॉस्ट ही 140 रुपीज आहे. तर 12 kg जर आपल्याला ऑनियन घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला किती रुपीज पे करावे लागणार आहेत. इज इट क्लिअर? सो सॉल्व करूया. गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. द कॉस्ट प्राइस ऑफ 7 kg ऑनियन्स. 7 kg ऑनियन्सची प्राईस काय दिलेली आहे, 140 रुपीज. इज इट क्लिअर? आणि आपला क्वेश्चन काय आहे, जर 12 kg घ्यायचे असतील तर किती रुपीज पे करावे लागतील. सो देअरफॉर वी कॅन राईट द कॉस्ट प्राईस ऑफ 12 kg ऑनियन्स. हे आपल्याला माहीत नाही, जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्याला जर आपण एक्स कन्सिडर केला तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय होणार आहे, जर वेट ऑफ ऑनियन जर वाढवलं तर प्राईससुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. सो आपण असं लिहू शकतो, म्हणजेच काय, हा ॲरो काय शो करणार आहे, वेट ऑफ ऑनियन्स. वेट ऑफ ऑनियन्स जर आपण इन्क्रीज केले, इन्क्रीज म्हणजे हा ॲरो जर वर दाखवला दॅट मीन्स इन्क्रीज. वेट ऑफ ऑनियन्स जर आपण इन्क्रीज केले तर त्याची कॉस्टसुद्धा काय होणार आहे, कॉस्ट ऑल्सो इन्क्रीज. इज इट क्लिअर? म्हणजे ऑनियनचं वेट वाढवलं तर कॉस्टसुद्धा वाढेल. म्हणजे हे काय शो करतं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन. दॅट मीन्स वी कॅन राईट इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. आणि डायरेक्ट प्रपोर्शन असलं की आपण काय घेत असतो,
रेशो घेत असतो. सो 7:140 अँड 12:x असा आपण रेशो घेणार आहोत. सो डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर आपण डिव्हायडेशनमध्ये रेशो घेत असतो. म्हणजे आपली अरेंजमेंट कशी होईल? 7/140 इज इक्वल टू 12/x. इज इट क्लिअर? तर सिम्पली आपल्याला काय करायचे आहे? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? 7 इंटू एक्स इज इक्वल टू 12 इंटू 140. काय केलेलं आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेटमध्ये लिहूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. इज इट क्लिअर? आता सिम्पली आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्स LHSलाच राहील आणि हे 7 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो आपण त्याला काय करणार आहोत? राईट साईडला शिफ्ट करणार आहोत. मल्टिप्लिकेशन असल्यामुळं या बाजूला जाताना ते डिव्हायडेशनमध्ये जाईल. तर सिम्पली आपण काय करणार आहोत? कट आउट करणार आहोत. 12 इंटू 140 अपॉन 7. 7 1चा 7 अँड 7 2चा 14 आणि हा 0. त्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये काय राहिलं? 12 इंटू 20. दॅट मीन्स 12 2चा 24 आणि हा 0 ॲज इट इज. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. एक्स इज इक्वल टू 140 रुपीज. हे रुपीजमध्ये आलेले आहेत. इज इट क्लिअर? 140 रुपीज. सो वी कॅन राईट वी हॅव टू पे. देअरफॉर we have to pay 240 rupees. 240 rupees for 12 kg onions. Is it clear? It is too much simple. Then see the next example. Next question is, if 600 rupees buy 15 bunches of feed, how many will 1280 rupees buy? म्हणजेच काय? 600मध्ये जर 15 बंचेस येत असतील फीडचे तर आपण रुपीज वाढवले. दॅट मीन्स 1280 केले तर किती बंचेस येतील? इज इट क्लिअर? सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहूया. 6000 रुपीजमध्ये 15 बंचेस येत आहेत. 15 बंचेस ऑफ फीड. 15 बंचेस ऑफ फीड. तर आपला क्वेश्चन काय आहे? आपण रुपीज आता इन्क्रीज केलेले आहेत. म्हणजे आता 1280 रुपीजमध्ये किती बंचेस येतील? दॅट मीन्स आपल्याला जे माहीत नाही त्याला आपण एक्स कन्सिडर केला. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय होणार आहे? रुपीज इन्क्रीज केले. दॅट मीन्स बंचेससुद्धा आपले जास्त मिळणार आहेत आपल्याला. सो वी कॅन राईट ॲरो थ्रू दाखवूया. म्हणजेच काय? हे आपण रुपीज इन्क्रीज केले. दॅट मीन्स हे रुपीज जर आपण इन्क्रीज केले तर बंचेससुद्धा काय होणार आहेत? नंबर ऑफ बंचेस ऑल्सो इन्क्रीज. दॅट मीन्स नंबर ऑफ बंचेस ऑल्सो इन्क्रीज. इज इट क्लिअर? एक व्हॅल्यू वाढली की दुसरी व्हॅल्यू वाढते तेव्हा तिथं काय असतं? डायरेक्ट प्रपोर्शन असतं. दॅट मीन्स इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. आणि डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं की आपण काय करतो? सिम्पली या व्हॅल्यूज रेशोमध्ये घेत असतो डिवायडेशनमध्ये. सो 600 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू घेतो कारण या दोन्ही व्हॅल्यू आपण काय बघितलेलं आहे? कॉन्स्टंट राहतात. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 1280 अपॉन एक्स. आता सिम्पली आपल्याला काय करायचे आहे? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्स इंटू 600 इज इक्वल टू 15 इंटू 1280. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. सो एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हे 600 आपल्याला या बाजूला शिफ्ट करावं लागेल. सो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर ते डिवाइड होईल. सो आपला ॲन्सर काय? 15 इंटू 1280 अपॉन 600. आता 0ला 0 कट होईल. तर 15 1चा 15
अँड 15 4चा 60. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय राहणार आहे? एक्स इज इक्वल टू 128/4. तर 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? जे युनिट आणि टेन्स जो अंक तयार होतो, म्हणजे इथं काय 28. जर 28ला 4नी डिवाइड होत असेल तर दिलेल्या गिव्हन नंबरला सुद्धा 4नी डिवाइड होत असतं. सो इथं आपण सिम्पली 4नी कट करू शकतो. 4 1चा 4 अँड 4 3चा 12 अँड 4 2चा 8. इज इट क्लिअर? म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे? 32. म्हणजे 32 बंचेस आपल्याला मिळतील. 1280 रुपीजमध्ये आपल्याला 32 बंचेस मिळतील. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर 32 bunches of feed will buy with 1280 rupees. Is it clear? Then next example, third one. So see the third example. For 9 cows, 13 kg 500 gram of food supplement are required every day. In the same proportion, how much will be needed for 12 cows? म्हणजेच काय 9 काउजसाठी 3.5 kg, दॅट मीन्स हे kg आणि हे ग्रॅममध्ये आहेत. हे जर टोटल आपण kgमध्ये केले तर काय होणार आहे? 13.5. म्हणजेच वी नो दॅट 1 kg म्हणजेच काय असणार आहे? 1000 ग्रॅम असणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच 9 काउजसाठी 13.5 kg एवढं जर फूड सप्लिमेंट लागत असेल प्रत्येक दिवसाला, तर इथं काय सांगितलेलं आहे? जर काउज आपण इन्क्रीज केल्या, दॅट मीन्स 12 केल्या, तर फूड सप्लिमेंट किती लागेल? म्हणजे काउज 9 असताना जर एवढं लागत असेल तर 12 असताना म्हणजे काउज इन्क्रीज केल्या, सो फूड सप्लिमेंटसुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. इज इट क्लिअर? आपण गिवन आहे ते लिहून घेऊया. फॉर 9 काउज, 9 काउजसाठी सप्लिमेंट किती लागतं? 13.5 kg. तर रिझन आपण लिहूया 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजेच ह्याचं काय होईल? 13 kg म्हणजे 13 kgचे काय होणार आहे? 1300 आणि हे 500 ग्रॅम म्हणजेच टोटल काय होणार आहे? 13.5 kg. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर क्वेश्चन आपला आहे फॉर 12 काउज. जर काउज इन्क्रीज केला तर सप्लिमेंटसुद्धा इन्क्रीज होणार आहे. आपल्याला माहीत नाही किती मिळेल. सो एक्स आपण कन्सिडर केला. 13.5 kg ऑफ सप्लिमेंट आपण लिहूया. kg ऑफ सप्लिमेंट, फूड सप्लिमेंट. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय होणार आहे? जर काउज इन्क्रीज केल्या, नंबर ऑफ काउज इन्क्रीज केल्या, तर फूड सप्लिमेंटसुद्धा इन्क्रीज होते. सो हा एरो कशासाठी आहे? नंबर ऑफ काउज. नंबर ऑफ काउज जर इन्क्रीज केल्या तर फूड सप्लिमेंटसुद्धा जास्त लागणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वेट ऑफ फूड सप्लिमेंट ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे हे काय शो करते? डायरेक्ट प्रपोर्शन. इज इट क्लिअर? सो इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे आपण रेशो घेत असतो. सो आपले अरेंजमेंट काय होणार आहे? 9/13.5 इज इक्वल टू 12/x. सो सिम्पली आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स 9 इंटू एक्स इज इक्वल टू 12 इंटू 13.5. सो आता एक्स ॲज इट इज राहील. हे 9 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. सो राईट साईड ॲज इट इज अपॉन 9. इज इट क्लिअर? म्हणजेच हे 9 इकडं काय आहेत? मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. इकडे गेल्यावर काय होणार आहेत? ते डिवायडेशनमध्ये येतील.
सो आपण 3नी कट करू शकतो. 3 3चा 9 अँड 3 4चा 12. इज इट क्लिअर? म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आलेला आहे 4 इंटू 13.5 अपॉन 3. आता आपण 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथं बसते. सो आपण 3नी इथं कट करू शकतो. 3 1चा 3, 3 4चा 12 रिमेनिंग 1 अँड 3 5चा 15 4.5. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 4 इंटू 4.5. तर सिम्पली आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 4 5चा 20 अँड 4 4चा 16 आणि हे 2 म्हणजे 18 आणि हा पॉईंट सो आपला इथं पॉईंट येईल. इज इट क्लिअर? म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे 18. एक्स इज इक्वल टू 18. 18.0 दॅट मीन्स 18 ओनली. एक्स इज इक्वल टू 18. म्हणजेच वी कॅन राईट 18 kg हे सप्लिमेंट निघालेलं आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर 18 kg सप्लिमेंट, फूड सप्लिमेंट आपण लिहू शकतो. 18 kg फूड सप्लिमेंट will be needed for 12 cows. Is it clear? Then next example, fourth one. See the example. The cost of 12 quintals of soybean is 36,000 rupees. How much will 8 क्विंटल कॉस्ट? म्हणजेच काय, जर 12 क्विंटल एवढं सोयाबीन असेल तर त्याची कॉस्ट काय आहे 36,000 रुपीज. जर आपण हे 12चे 8 केले क्विंटल म्हणजेच वेट जर कमी केलं तर प्राईससुद्धा काय होणार आहे कमीच होणार आहे. इज इट क्लिअर? सो गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स सोयाबीनची कॉस्ट काय आहे 36,000 रुपीज. इज इट क्लिअर? सो आपला क्वेश्चन काय आहे, सो कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स, जर आपण 8 क्विंटल्स केले तर त्यासाठी किती रुपीज असतील. सो जे फाइंड आउट करायचे ते एक्स जर कन्सिडर केलं तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय होणार आहे, हा डाऊन हेडेड ॲरो येईल. म्हणजेच इथं काय होणार आहे, हा ॲरो म्हणजेच काय वेट ऑफ सोयाबीन. वेट ऑफ सोयाबीन डिक्रीज झालेला आहे. जर आपण 12चं 8 केलेलं आहे म्हणजे वेट काय केलेलं आहे डिक्रीज केलेलं आहे. वेट ऑफ सोयाबीन डिक्रीज. देन कॉस्ट ऑल्सो डिक्रीज. इज इट क्लिअर? म्हणजेच काय रुपीज जे आहेत त्याला द्यावे लागणार आहेत ते रुपीजसुद्धा काय होणार आहे रुपीज ऑल्सो डिक्रीज. हे पण कमीच होणार आहेत. सो हे काय शो करते आपल्याला, इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. सो डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय असतं, व्हॅल्यू कमी झाली तर ही सुद्धा कमी झालेली असते, ही वाढली तर ही सुद्धा वाढलेली असते. जेव्हा दोन्ही ॲरो हे सेम डायरेक्शनमध्ये असतात तेव्हा तिथं डायरेक्ट प्रपोर्शन होत असतं. आणि डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं की आपण या दोन व्हॅल्यूचं सिम्पली काय घेत असतो रेशो घेत असतो. सो आपली अरेंजमेंट काय होणार आहे 12/36,000 इज इक्वल टू 8/x. इज इट क्लिअर? तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. 12 इंटू एक्स इज इक्वल टू 8 इंटू 36,000. इज इट क्लिअर? तर एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो हा जो 12 आहे मल्टिप्लिकेशनमधला तो या बाजूला शिफ्ट होणार आहे. सो एक्स इज इक्वल टू 8 इंटू 36,000 अपॉन 12. 12नी सिम्पली आपण कट करू शकतो. 12 1चा 12 3चा 36 आणि हे 30 ॲज इट इज. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर काय होईल 8 3चा 24
आणि हे 30 ॲज इट इज, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे, एक्स इज इक्वल टू 24,000 रुपीज. 24,000 रुपीज म्हणजे 8 क्विंटल जर सोयाबीन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 24,000 रुपीज द्यावे लागतील. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द कॉस्ट ऑफ, therefore the cost of 8 quintals of soybean, 8 quintals of soybean will 24,000 rupees. इज इट क्लिअर? इथं सुरुवातीला काय होतं, 12 kgचे 36 होते. तर क्विंटल कमी केली सो आपली प्राईससुद्धा 36पेक्षा काय आलेली आहे, 36,000पेक्षा कमीच आलेली आहे, 24,000. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल, 5th one. See the 5th question. 2 mobiles cost is 16,000 rupees. How much money will be required to buy 13 such mobiles? इथं काय सांगितलेलं आहे, 2 मोबाईलची कॉस्ट जर 16,000 असेल तर आपण 13 मोबाईलची कॉस्ट काढायची आहे. सो ती काय आहे, मोबाईल वाढवली म्हणजे कॉस्टसुद्धा वाढणार आहे. सो डायरेक्ट प्रपोर्शनच असणार आहे इथं. सो वी कॅन राईट, गिवन आहे ते कॉस्ट ऑफ 2 मोबाईल्स. कॉस्ट ऑफ 2 मोबाईल्स किती आहे आपली, 16,000 रुपीज. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे, सो कॉस्ट ऑफ 13 मोबाईल्स. मोबाईल्स जर वाढवले तर ही कॉस्टसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच हे आपण ॲरो थ्रू कसं दाखवू शकतो, मोबाईल्स वाढवले तर कॉस्टसुद्धा वाढणार आहे. दॅट मीन्स नंबर ऑफ मोबाईल्स इन्क्रीज केले आपण, नंबर ऑफ मोबाईल्स इन्क्रीज, देन कॉस्ट ऑल्सो इन्क्रीज. इज इट क्लिअर? म्हणजे हे काय शो करते आपल्याला, डायरेक्ट प्रपोर्शन. वी कॅन राईट इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. आणि डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे रेशो आपण घेत असतो. सो 2/16,000 इज इक्वल टू 13/x. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू काढायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2x इज इक्वल टू 13 × 16,000. तर x LHSला राहील आणि 2 शिफ्ट होणार आहेत राईट साईडला, 13 × 16,000 अपॉन 2. इज इट क्लिअर? आता 2नं काय होऊ शकतं, इथं कट होऊ शकतं. 2 1 2 आणि 2 8 16 आणि हे 30 ॲज इट इज. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होणार आहे, 13 × 8,000 ही एक्सची व्हॅल्यू निघणार आहे. सिम्पली आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 13 8 104 आणि हे 30 ॲज इट इज. सो आपली व्हॅल्यू काय झाली, 1,04,000. एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, 1,04,000 रुपीज. हे रुपीजमध्ये आहेत, म्हणजेच 13 मोबाईल्स घेण्यासाठी आपल्याला 1,04,000 रुपीज पे करावे लागतील. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट, therefore 1,04,000 rupees will be required to buy 13 such mobiles. Is it clear? So dear friends, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.